काय कधी तुम्ही खाल्ली आहे एकदम झणझणीत अशी गावरान पद्धतीची चिकनची भाजी? तर चला मग आज आपण एकदम अस्सल गावरान पद्धतीने तयार केलेली झणझणीत अशी चिकनची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. एकदम झणझणीत असं चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे. चिकन स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या चिकनमध्ये 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट, 1 टीस्पून हळद व चवीपुरते मीठ टाकून व त्यासोबत 1 ग्लास पाणी टाकून हे चिकन कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 1 शिट्टीमध्ये आता आपले चिकन चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. आता आपण मसाला बनवून घेऊ. मसाला बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कांदा भाजण्यासाठी ठेवला आहे. त्याचसोबत इथे मी एक छोटा खोबऱ्याचा तुकडासुद्धा भाजण्यासाठी ठेवला आहे. आता आपला खोबऱ्याचा तुकडा छान असा भाजला गेला आहे. आता आपण हा तुकडा गॅसवरून काढून घेऊ व आता आपण आपला कांदा छान प्रकारे भाजून घेऊ. याआधीसुद्धा मी चिकनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपला कांदा छान असा भाजला गेला आहे. आता आपण हा कांदा गॅसवरून काढून घेऊ. आता मसाला बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे. तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, जिरे, 1 स्टार फूल, लवंग, मिऱ्या टाकून घेतले आहेत. आता आपला मसाला आपण 1 सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेऊ. मसाला चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पाने, त्याचबरोबर आता आपण यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या टाकून घेऊ. आता आपण हे सर्व 1 सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 1 सेकंद हे सर्व चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये भाजून घेतलेला कांदा व खोबऱ्याचे तुकडे टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण हे सर्व 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत. 1 मिनिटानंतर आता आपला मसाला छान असा भाजला गेला आहे. आता आपण हा मसाला थंड करून घेणार आहोत. आपला मसाला छान असा थंड करून झाल्यानंतर आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक असा दळून घेणार आहोत. आता आपला भाजीसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे. आता आपण भाजी बनवण्यास घेऊ. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे. तेल छान प्रकारे गरम असताना आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, आपले जिरे छान असे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये बनवून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत. सर्व मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे आपला मसाला चांगल्या प्रकारे तळला गेला आहे. आता आपण या मसाल्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून घरगुती गरम मसाला. तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल त्याचा तुम्ही वापर करू शकतात किंवा तुम्ही त्याऐवजी एव्हरेस्ट मटण मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले मसाले छान असे तळले गेले आहेत व मसाल्यांना छान असे तेल सुटले गेले आहेत. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपण चिकन शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे, म्हणून मिठाचा वापर करताना मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले चिकन टाकून घेणार आहोत. चिकनचे सर्व पीस टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या चिकनच्या पीसला 2 मिनिटांपर्यंत मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ.
2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपले चिकनचे पीस मसाल्यांसोबत छान असे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये चिकन शिजवताना वापरलेले पाणी टाकून घेणार आहोत. चिकनचे सर्व सूप टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ. आता आपली भाजी छान अशी उकळली गेली आहे. आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपली गरमागरम अशी चिकनची गावरान पद्धतीची भाजी बनवून तयार आहे. गरम गरम भाकरीसोबत भातासोबत ही भाजी अप्रतिम अशी लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.